चलो गाइस, तर इथं आता आपण बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण सिंपल टेन्स बघितले आहेत आणि कंटिन्युअस टेन्स बघितले आहेत. कोणते? सिंपल प्रेझेंट टेन्स अँड सिंपल सॉरी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण बघितलेत, बरोबर. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये दोन्ही मध्ये बघितलेत. आता आपल्याला बघायचं तिथं प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय? पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये बघणार आहोत पहिल्यांदा. ऍक्टिव्ह व्हॉइस, ओके. आणि इकडे आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघणार आहोत पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. टेन्स बघायचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युलाही आपल्याला तिथे राईट डाऊन करायचा आहे, ओके. तर मला या अगोदर सांगायचंय जो काही आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, म्हणजेच काय? ऍक्टिव्ह व्हॉइस मीन्स व्हॉट? ज्या वाक्याची सुरुवात तिथं सब्जेक्ट पासून होते किंवा कर्त्यापासून होते त्यालाच आपण काय म्हणत असतो? ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणत असतो. एम आय राईट? तर आता तुम्ही जो काही फॉर्म्युला आहे तो मला सांगायचा आहे. जे आपण बघत असतो बघा 12 काळ आहेत, बरोबर. त्यामध्ये जे काही सिंपल फॉर्म्युला आहेत तेच तुम्ही मला इथं सांगायचे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, ओके. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? तुम्हाला मी कालच सांगितलं होतं, परवा दिवशी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? जे काही परफेक्ट टेन्स असतात ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, ओके, त्यामध्ये किंवा जे काही परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतात त्यात आपण कंटिन्यू टू हॅवच हेल्पिंग वर्ब तिथं युज करत असतो. सांगा बरं आता मग काय असणार इथं फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव इन प्रेझेंट टेन्स. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव इन प्रेझेंट टेन्स, ओके. काय आहेत टू हॅव चे हेल्पिंग वर्ब? फर्स्ट वन इज हॅव, सेकंड वन इज हॅज, ठीक आहे. प्लस परफेक्ट टेन्स, क्रिया पूर्ण झालीये, राईट. क्रिया जर पूर्ण झाली असली तर आपण काय करत असतो तिथं? पल्लवी मॅम, काय घेत असतो आपण तिथं? प्लस V3 मीन्स व्हॉट? क्रियापदाचं आपल्याला तिथं तिसरं रूप घ्यावं लागत असतं, बरोबर. म्हणजेच काय लिहितं? V3 प्लस ऑब्जेक्ट, ओके. आता नेक्स्ट फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. काय असणार आहे बरं नेक्स्ट फॉर्म्युला? काय? हम्म एकदम सिंपल आहे. हे बघा आता इथं काय घेणार आहे आपण? प्रेझेंट परफेक्ट टेन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बघतोय. आता पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याची जी काही सुरुवात असते ती कशाने होते? कर्मापासून होत असते, ओके. म्हणजेच काय येणार आहे इथं? ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव. कोणते आहेत हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव? काय असणार आहेत? काय असेल बरं? राईट गाईज. ऑब्जेक्ट प्लस हॅव और हैज प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट, ओके. हे जे काही असणार आहे V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट, ठीक आहे. कंटिन्यू सगळ्या टेन्स मध्ये येणार आहे, ओके. मग काय होणार आहे? ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी इन प्रेझेंट टेन्स प्लस बीन. आपण पहिल्यांदा काय घेतलं होतं सिंपल टेन्स मध्ये? बी घेतलं होतं, बरोबर. इथं काय घेतलं होतं? बी. नंतर कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण काय घेतलं होतं गाईज? काय घेतलं होतं? बीइंग, राईट. बीइंग घेतलं होतं. आणि आपल्याला थर्ड टेन्स मध्ये काय घ्यायचंय? व्हेरी गुड गाईज. बीइंग घ्यायचंय, बीन घ्यायचंय, राईट. बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. तुम्ही बघितलं असेल ही जी काही कॉन्सेप्ट आहे, ही जी काही वर्ड आहेत ती सगळ्या टेन्स मध्ये आपण बघितलेत, ओके. सेम आहेत. ही जी काही ट्रिक आहे बघा V3 प्लस बाय प्लस, येस, सेम असणार आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सगळीकडे. V3 प्लस बाय असणारच आहे, ओके. चला तर आता आपल्याला इथे काही एक्झाम्पल्स बघायचे बघा. सॅमने, किंवा आता आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूया, ठीक आहे गाईज. सॅमच्या ऐवजी काय घ्यायचंय? आम्ही कार दुरुस्त केली आहे, आम्ही कार दुरुस्त केली आहे, ठीक आहे. कार दुरुस्त केली आहे. आता सॅम म्हणजेच काय? सिंग्युलर नाउन झालं होतं. आता वी म्हणजेच काय? प्लुरल नाउन झाले, ते प्लुरल प्रोनाउन झाले, राईट. अनेक गोष्टी सर्वनाम झाले. आम्ही कार दुरुस्त केली आहे, केली आहे, राईट. काय येईल आता इथं? आम्ही कार दुरुस्त केली आहे. यू हॅव टू यूज दिस फॉर्म्युला, ओके, ड्युरिंग द सेंटेन्सेस क्रिएशन. व्हेरी गुड. सब्जेक्ट काय आहे इथं? राईट प्रिया मॅम. गुड गाईज. सब्जेक्ट काय आहे? वी. काय येणार आहे? वी. आता वी नंतर आपल्याला यूज करायचंय हॅव. वी हॅव. नेक्स्ट काय आहे? V3. वी हॅव रिपेअर्ड द कार, ओके.
आम्ही कार दुरुस्त केली आहे. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट काय असणार आहे? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. ओके. ऑब्जेक्ट. आता इथं काय येणार आहे? ऑब्जेक्ट पहिल्यांदा घ्यायचंय. काय येणार इथं ऑब्जेक्ट? कार आमच्याद्वारे दुरुस्त केली आहे. आमच्याकडून दुरुस्त केली गेली आहे. राईट. कार आमच्याद्वारे दुरुस्त केली गेली आहे असं येणार तिथं. राईट गाईज? गुड. कार आमच्याद्वारे किंवा आमच्याकडून दुरुस्त केली गेली आहे. गेली आहे. ठीक आहे. काय येईल आता? दी कार. दी कार. ओके. इथं खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. दी कार. आता ऑब्जेक्ट झालंय. आता मला एक सांगायचं, इथं हॅव येईल की हॅज येईल याचा विचार करायचा नाहीये. इथं आपण वी हॅव घेतलंय कारण प्लुरल नाऊन आहे, प्लुरल प्रोनाऊन आहे. इथं काय? दी कार सिंग्युलर नाऊन आहे ना. मग काय घ्याल तुम्ही? हॅव की हॅज? राईट सुचिता मॅम. काय घ्यावं लागेल तुम्हाला? तिथं हॅज घ्यावं लागणार आहे. दी कार हॅज नंतर काय येणार आहे? बीन. दी कार हॅज बीन रिपेअर्ड बाय अस. ठीक आहे. दी कार हॅज बीन रिपेअर्ड बाय अस. ओके. वी नाही येणार हा, वी नाही येणार, अस येणार आहे. ठीक आहे. आता हे बघा, जेव्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते मी आता इथे एकदा, आय, ही, शी, इट, वी, यू, दे. ठीक आहे. आता हे बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय येणार आहे? ऍज अ सब्जेक्ट म्हणून आहे. आय, ही, शी, इट काय असणार आहेत? ऍज अ सब्जेक्ट म्हणून असणार आहे. ठीक आहे. पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऍज अ सब्जेक्ट म्हणून तुम्हाला काय घ्यायचं इथं? आयचं काय होणार आहे? मी होणार आहे. हिचं काय होणार आहे? हिम होणार आहे. शीचं काय होणार आहे? हर होणार आहे. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. हा, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये यू हॅव टू रिमेंबर दिस थिंग्स. इटचं काय होणार आहे? इटच राहणार आहे. वीचं काय होणार आहे? अस होणार आहे. यूचं काय होणार आहे? यूच राहणार आहे. डेचं काय होणार आहे? डेम राहणार आहे. ओके गाईज? म्हणजेच काय? ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये तुम्ही काय घेत असता? आय, ही, शी, इट, वी, यू, दे सब्जेक्ट. ओके. आणि इकडे मात्र तुम्हाला काय घ्यायचं? ऍज अ ऑब्जेक्ट म्हणत असतो आपण त्याला. ठीक आहे. ऍज अ ऑब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मी, हिम, हर, इट, अस, यू, देम. ओके. आर यू गेटिंग माय पॉइंट? समजले काय? येस ऑर नो? येस प्रिया मॅम. त्यामुळे आपण इथं काय घेतलं आहे? अस घेतलं आहे. आता इथं जर असं असतं, कार त्यांच्याद्वारे दुरुस्त केली गेली आहे, तर तुम्हाला काय घ्यावं लागलं असतं? त्यांच्याद्वारे म्हटल्यावर बाय देम. कार माझ्याकडून दुरुस्त केली गेली आहे, बाय मी. ओके. कार त्याच्याकडून दुरुस्त केली गेली आहे, बाय हिम. ठीक आहे. कार तिच्याकडून दुरुस्त केली गेली आहे, बाय हर. ओके. यू हॅव टू रिमेंबर दिस थिंग्स गाईज. ओके. नेक्स्ट सेंटेन्स घ्यायचा आहे आपल्याला. आम्ही कार दुरुस्त केली आहे का? आम्ही कार दुरुस्त केली आहे का? काही इट्स सो सिंपल. Have we repaired the car? Yes, Meenakshi ma'am. Have we repaired the car? The car. Next, कार आमच्याद्वारे किंवा आमच्याकडून दुरुस्त केली गेली आहे का? गेली आहे का? काय लिहिता सर? Has the car been repaired by us? Has the car been repaired by us? Been repaired by us. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आपल्याला. निगेटिव्ह क्वेश्चन. आम्ही कार दुरुस्त केली नाही. आम्ही कार दुरुस्त केली नाही. ठीक आहे गाईज.
केली नाही, हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. ओके, काय येणार इथं? येस गायस, वी हॅव नॉट रिपेअर्ड द कार, वी हॅव नॉट रिपेअर्ड द कार, और वी हॅवंट रिपेअर्ड द कार. ओके, नॉट रिपेअर्ड द कार और वी हॅवंट रिपेअर्ड द कार असं येऊ शकतं. ठीक आहे, हॅवंट रिपेअर्ड द कार असं येऊ शकतं. ओके, आता तुम्ही काय करायचंय बघा, निगेटिव्ह क्वेश्चन तुम्ही तयार करायचं स्वतः. ओके, ऍज अ होमवर्क म्हणून. ओके काय, आता मी हे करून देत नाहीये, फक्त आपण एकदा सिम्पली घेणार आहोत. आम्ही कार दुरुस्त केली नाही का, काय होणार आहे? आम्ही कार दुरुस्त केली नाही का, की घ्यायचा? ओ इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आम्ही कार दुरुस्त केली नाही का, काय होणार आहे? हॅवंट वी रिपेअर दी कार और हॅव वी नॉट रिपेअर दी कार? येस शुभांगी मॅम. रिपेअर दी कार और हैव वी नॉट रिपेयर द कार? ठीक आहे, गुड गुड. आता आपल्याला काय बघायचंय, आम्ही कार दुरुस्त केली नाही. ठीक आहे, आता इथे काय घेणार आहोत आपण? कार आमच्याकडून दुरुस्त केली गेली नाही. ठीक आहे, कार आमच्याकडून दुरुस्त केली गेली नाही. नाही, काय होणार आहे आता आन्सर इथं? इट्स सो सिम्पल गाइज, यू नो वे वेल. येस अर्चना मॅम, काय येणार आहे इथं? दी कार हॅजंट बीन रिपेअर्ड बाय अस. ओके, और दी कार हॅज नॉट बीन रिपेअर्ड बाय अस. येस मीनाक्षी मॅम, दी कार hasn't repaired by us. Okay, or the car has not repaired by us. Next, कार आमच्याकडून दुरुस्त केली गेली नाही का? नाही का? काय येईल आता इथं? व्हॉट विल बी द रेफरन्स? येस गाईज, इथं बीन राहिले, बरोबर आहे. दी कार हॅज नॉट बीन repaired by us. By us, right? And the car hasn't the car the car been repaired by us? ओके, किंवा असं येऊ शकतं, हॅज दी कार नॉट बीन रिपेअर्ड बाय अस, असं येऊ शकतं. ओके, समजलंय का इथपर्यंत? कॅन यू प्रोसीड अहेड? येस संतोष सर, हॅजंट दी कार बीन रिपेअर्ड बाय अस और हॅज प्रिया मॅम, ऋतू मॅम, समजलंय मॅम. ओके गुड गाइज, यू आर ऑल्सो ट्राइंग गुड. सुचिता मॅम, गुड गाइज. लेट मी टेक वन फोटो. आता आपल्याला काय बघायचंय बघा, आता आपल्याला नेक्स्ट टेन्स पाहायचंय. ओके, कोणता टेन्स? आता तो जर टेन्स झाला की आपलं संपलं. काय संपलं आपलं? मग काय संपलं इथं? प्रेझेंट टेन्स संपलाय. ओके, ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये. ओके गाइस, आता लास्ट टेन्स आपल्याला बघायचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता हे बघा,
प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण पॅसिव्ह व्हायचे सेंटेन्सेस घेत नाही. हा ग्रॅमॅटिकल रूल आहे. त्याच्या अगोदरच मी सांगितलंय तुम्हाला. ठीक आहे. आपण जे काही कन्व्हर्जन असतं ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस, ओके, कशामध्ये करत असतो? फक्त पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, सिंपल टेन्स मध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करतो, पुन्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये करतो आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये करत असतो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये करत नाही. ठीक आहे. यू हॅव टू रिमेंबर दिस थिंग्स गाइज, बिकॉज दिस थिंग्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. नेक्स्ट आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मीन्स व्हॉट? पूर्ण चालू वर्तमान काळ. मीन्स व्हॉट गाईज? जी क्रिया ठराविक काळापासून घडत आलेली आहे, अद्याप ती तशीच चालू आहे, त्यालाच आपण काय म्हणतोय? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. आता फॉर्म्युला काय असणार आहे? सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज. सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज मीन्स व्हॉट? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव प्लस बीन प्लस V1 प्लस आयएनजी मीन्स व्हॉट? V1 प्लस आयएनजी मीन्स व्हॉट? V4. ठीक आहे. V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स और फॉर प्लस टाइम. ठीक आहे. आता हे बघा, नेमकी तुम्ही म्हणाल मॅम सिन्स आणि फॉर जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा यूज करायचंय का? नाही गाईज, त्याला पण काही रूल्स आहेत. ओके, काय असणार आहे? सिन्स कधी यूज करायचा, फॉर कधी यूज करायचा. ओके, ठीक आहे गाईज. जर एक्झॅक्ट पिरियड किंवा टाइम माहित असेल तर आपण सिन्स यूज करतोय. ओके, एक्झॅक्ट पिरियड किंवा एक्झॅक्ट टाइम म्हणजेच काय? सिन्स आपण कधी यूज करतोय? स्टार्टिंग पिरियड साठी आपण यूज करत असतो सिन्स, स्टार्टिंग पिरियड. आणि एक्झॅक्ट ड्युरेशन काउंट केलेला, त्यासाठी आपण काय यूज करत असतो? फॉर यूज करत असतो. एक्झॅक्ट पिरियड, एक्झॅक्ट ड्युरेशन. ओके, मीन्स व्हॉट? 2 वर्ष, 2 तास, 2 वर्ष, 2 तास, 2 महिने, दोनच नाही, 5, 6, 7, 8 असं काही म्हणू शकता तुम्ही. त्यासाठी काय आपण वापरू शकतो? एक्झाम्पल काय होऊ शकतं? 2 years, 2 days, ओके, 2 hours म्हणू शकता तुम्ही. ओके, फक्त 2 नाही, काही येऊ शकतं. एक्झॅक्ट ड्युरेशन म्हणजे काउंट केलेला जो काही पिरियड आहे त्याला आपण म्हणतोय. आणि स्टार्टिंग पिरियड म्हणजेच काय? आपण इथपासून इथपर्यंत काउंट नाही केलाय. म्हणजेच काय? सिन्स मॉर्निंग. एक्झॅक्ट टाइम आहे का? एवढा तास तेवढा तास काही काउंट केलाय का? पण नाही. ठीक आहे, म्हणजेच काय? सिन्स काय येणार आहे इथं? मॉर्निंग. सिन्स इयर 1996, सिन्स 1996 इयर्स. ओके, असं घेऊ शकतो ना आपण. ओके गाईज, किंवा सिन्स डेट, जी काही डेट असेल ते. येस, सिन्स चाइल्डहुड असे म्हणू शकतो आपण. सिन्स चाइल्डहुड. समजला यामधला डिफरन्स? आर यू गेटिंग माय पॉइंट? गुड. आता आपल्याला इथे एक एक्झाम्पल घ्यायचं आहे बघा. ठीक आहे, काय घ्यायचं आपल्याला एक्झाम्पल? आम्ही किंवा मी. आता आपण दुसरं एक्झाम्पल चेंज करूया तिथं. ठीक आहे, आम्ही सकाळपासून कादंबरी लिहित आलेलो आहे किंवा वाचत आलेलो आहे. ठीक आहे, वाचत आलेलो आहे म्हणजेच काय? सकाळपासून वाचत आले आहेत, पण अजूनही क्रिया ती तशीच चालू आहे, अजूनही ती संपलेली नाहीये. कधी संपल हेही सांगता येत नाहीये. म्हणजेच काय? टेन्स कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, वाचत आलेलो आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे मी, जर त आला तर काय नाही? त म्हणजेच काय? आयएनजी. ठीक आहे, काय येईल बरं मग? त मीन्स व्हॉट? आयएनजी. V1 प्लस आयएनजी. रीड प्लस आयएनजी. V1 प्लस आयएनजी, रीडिंग. ओके, गुड गाय. शुभांगी मॅम, काय येणार इथं? सब्जेक्ट आम्ही मीन्स व्हॉट? वी नंतर आपण घेतोय हॅव. प्रेझेंट टेन्स मध्ये वी हॅव. नंतर काय येणार आहे? बीन. वी हॅव बीन. रीड प्लस आयएनजी, रीडिंग. वी हॅव बीन रीडिंग.
We have been reading hmm, novel, a novel since morning. Since morning. Good guys. Since morning. नेक्स्ट आहे आम्ही सकाळपासून कादंबरी वाचत आलेलो आहे का? वाचत आलेलो आहे का? What will be the answer? Yes, Shubhangi ma'am. Have we been reading a novel since morning? Have we been reading a novel since morning? Okay, good. A novel since morning. ठीक आहे नेक्स्ट नाउ वी हॅव टू टेक हिअर निगेटिव्ह सेंटेन्स आता आपल्याला इथं काय घ्यायचंय नकारार्थी वाक्य घ्यायचंय नकारार्थी वाक्य बनवायचंय कशापासून ह्या अफर्मेटिव्ह सेंटेन्स पासून काय होणार आहे आम्ही सकाळपासून कादंबरी वाचत आलेलो नाही वाचत आलेलो नाही नाही व्हॉट विल बी द आन्सर गाइज आम्ही सकाळपासून कादंबरी वाचत आलेलो नाही येस युगंधरा मॅम दॅट्स राईट वी हॅव नॉट रीडिंग a novel since morning okay or we haven't or we haven't been reading a novel since morning okay आता जर आलं असतं आम्ही 2 वर्षांपासून कादंबरी वाचत आलेलो आहे आम्ही 2 तासांपासून कादंबरी वाचत आलेलो आहे तर मात्र तुम्हाला तिथं फॉर घ्यावं लागलं असतं ओके फॉर घ्यावं लागलं असतं येस अर्चना मॅम ओके काय येईल मग इथं आता वी हॅवंट बीन रीडिंग ए नोव्हल ते पण आपण एक्झाम्पल घेणार आहोत फॉरचं पण ते कधी घेणार आहोत आपण पास्ट टेन्स मध्ये घेणार आहोत ठीक आहे नोव्हल सिन्स मॉर्निंग नेक्स्ट आम्ही सकाळपासून कादंबरी वाचत आलेलो नाही का नाही का व्हॉट विल बी द आन्सर गाइस निगेटिव्ह इंटरगेटिव्ह सेंटेन्स संतोष सर haven't we been reading a novel since morning or have we not been reading a novel since morning दोन्ही प्रकारे तुम्ही घेऊ शकता these both ways are correct okay you can write in any way there is no problem okay guys good haven't we been reading a novel since morning ठीक है or have we not been reading a novel since morning okay let me take one photo I have taken a photo chalo guys now is there any difficulty is there any doubt is there any difficulty please feel free to ask me any difficulty ओके देर इज नो प्रॉब्लेम आता आपल्याला हे बघा आपले सगळे टेन्स झालेत प्रेझेंट टेन्स मध्ये आता आपल्याला काय घ्यायचंय पास्ट टेन्स घ्यायचंय ओके
पास्ट टेन्स आता आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये पण बघणार आहोत, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्येही बघणार आहोत गायज. अजून 2 दिवस लागणार आहेत आपल्याला ह्या टॉपिकला. नाउ नेक्स्ट टेन्स इज सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स मीन्स व्हॉट? साधा भूतकाळ. ओके. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला त्याचा फॉर्म्युला बघायचा आहे गाईज. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय येणार आहे? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. येस ऋतू मॅम, येस संतोष सर, येस प्रिया मॅम. काय येणार आहे इथं? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट मीन्स व्हॉट? कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप प्लस कर्म. आता इकडे बघायचं आपल्याला सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय येईल आता इथं? यू नो व्हेरी वेल गाईज, यू हॅव टू चेंज ओनली हेल्पिंग वर्ब हिअर. आपण बघितलंय. येस गाईज, गुड. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी, दॅट इज ऑज और वर. ऑज और वर. ठीक आहे. प्लस आता काय? प्लस V3 प्लस बाय प्लस ऑब्जेक्ट प्लस सब्जेक्ट. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ठीक आहे. आता आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं आहे. ठीक आहे. आपण काय घेतलं होतं बघा मागचं एक्झाम्पल? सॅमने कार दुरुस्त, सॅम कार दुरुस्त करतो. आता आपल्याला इथं काय घ्यायचंय? सॅमने कार दुरुस्त केली. ठीक आहे. सॅमने कार दुरुस्त केली. पास्ट टेन्स क्रिया पूर्ण झालीये. काय येणार आहे? सब्जेक्ट काय आहे? सॅम. V2 काय आहे? रिपेअर्ड सेल. ओके, रिपेअर्ड. सॅम रिपेअर्ड द कार. रिपेअर्ड द कार. नेक्स्ट, कार सॅम द्वारे काय येणार इथं आता? रिपेअर्ड. सॅम कार द्वारे सॉरी, कार सॅम द्वारे दुरुस्त होत होती. ठीक आहे. कार सॅम द्वारे किंवा सॅम कडून दुरुस्त होत होती. होत होती. काही आता इथं हा फॉर्म्युला यूज करायचा बघा तुम्हाला. केली होती. ओके गाईज, आता हे बघा, कार सॅम द्वारे दुरुस्त केली होती घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. केली होती. व्हॉट विल बी द आन्सर गाईज? द कार वॉज रिपेअर्ड बाय सॅम. बाय सॅम. ठीक आहे. नेक्स्ट आहे, सॅमने कार दुरुस्त केली का? सॅमने
येस, पल्लवी मॅम. काय येणार आता, काय येणार आहे आता इथं? सॅमने कार दुरुस्त केली का? काईल, सॅमने कार दुरुस्त केली का? आता हे बघा, तुम्हाला अगोदर पण मी सांगितलं होतं, ठीक आहे, परवाच्या लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं? डू आणि डज आपण प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतोय, राईट? आता इथं आपल्याला काय वापरावं लागणार आहे? डीड वापरावं लागणार आहे. रेश्मा मॅम, काय येईल मग इथं? डीड सॅम रिपेअर दी कार. डीड सॅम रिपेअर दी कार. ठीक आहे. आणि आता आपण डीड घेतलाय, त्यामुळे आपण इथं काय घेणार आहे? V1 क्रियापदाचं पहिलं रूप घेणार आहोत, किंवा मेन वर मुख्य क्रियापद घेणार आहोत. ठीक आहे. डीड सॅम रिपेअर दी कार, सॅमने कार दुरुस्त केली का? नेक्स्ट घ्यायचे आपल्याला, कार सॅमद्वारे दुरुस्त केली होती का? काय येणार इथं? हम्म, सॅमद्वारे दुरुस्त केली होती का? Was the car repaired by Sam? बाय सॅम. ठीक आहे. नेक्स्ट, सॅम कारने दुरुस्त केली नव्हती. सॅमने कार दुरुस्त केली नव्हती. केली, आता पास्ट टेन्स त्यामुळे काय येणार आहे? नव्हती. ठीक आहे. काही, you have to take here now didn't. Okay, Sam didn't repair the car. Repair the car. Okay, सॅमने कार दुरुस्त केली नव्हती का? सॅमने कार दुरुस्त केली नव्हती का? Didn't Sam repair the car, or did Sam not repair the car? Yes, Shubhangi ma'am, Meenakshi ma'am. The car. Okay guys. नेक्स्ट घ्यायच्यात आपल्याला, कार सॅमद्वारे दुरुस्त केली होती. कार सॅमद्वारे दुरुस्त केली होती का? कार सॅमद्वारे दुरुस्त केली नव्हती. केली नव्हती. Car wasn't. Very good, guys. The car was not repaired by Sam. By Sam. कार सॅमद्वारे दुरुस्त केली नव्हती का? Wasn't the car repaired by Sam, or was the car not repaired by Sam? Repaired by Sam. By Sam. Okay. समजलं इथपर्यंत? ओके. चलो.
आता आपला सिम्पल टेन्स झालाय, राईट? आता आपल्याला काय बघायचंय बघा, कंटिन्युअस टेन्स. ओके, आता हे बघा कंटिन्युअस टेन्स सिम्पल झालाय. कंटिन्युअस पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स बघायचा आहे. इकडे पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण बघणार आहोत. ओके, आज आपण जो काही पाचचा टॉपिक आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये तो संपवणार आहोत. आता तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं होतं की ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपण काय करत असतो. ठीक आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपण टू बी चे हेल्पिंग वर्ड्स आपल्याला आता कंटिन्युअस टेन्स मध्ये युज करायचे. ठीक आहे, टू बी चे फक्त पास्ट कंटिन्युअस टेन्स, टेन्स चालू भूतकाळ ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ बघायचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. त्याचे फॉर्म्युलेज आपल्याला बघायचे. ओके, काय येणार आहे त्याचा फॉर्म्युला? येस गाय, अर्चना मॅम, काय येणार आहे? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी, हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी, ऑस वर वर प्लस व्ही फॉर प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, आणि इकडे काय येणार आहे? ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी. ठीक आहे, काय येणार आहे? वॉज और वर प्लस बीइंग प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ओके, आता आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. कार सॅम द्वारे, सॉरी काय येणार आता इथं? सॅम कार दुरुस्त करत होता, दुरुस्त करत होता, करत होता. काय येईल आता इथं? येस गाय, काय येणार आहे आता? सॅम कार दुरुस्त करत होता. सॅम सॅम वॉज रिपेअरिंग द कार, रिपेअरिंग द कार. ठीक आहे, नेक्स्ट काय येणार आहे? येस, आता हे बघा इथं काय, सॅम कार दुरुस्त करत होता आणि इकडे काय येणार आहे? कारची दुरुस्ती सॅम करत होता. ओके, कारची दुरुस्ती सॅम द्वारे किंवा सॅम कडून होत होती, कारची दुरुस्ती सॅम द्वारे होत होती. ठीक आहे, काय येणार आहे आता इथं? कारची दुरुस्ती सॅम द्वारे होत होती. ती कार was being repaired by Sam. Yes, repaired by Sam. ठीक है, नेक्स्ट
सॅम कार दुरुस्त करत होता का? होता का? सॅम कार दुरुस्त करत होता का? इज सो सिंपल. ऑज सॅम रिपेअरिंग दी कार? दी कार. ठीक आहे. कारची दुरुस्ती सॅम द्वारे किंवा सॅम कडून होत होती का? टेल मी फास्ट. Was the car being repaired by Sam? Repaired by Sam. ठीक आहे. सॅम कार दुरुस्त करत नव्हता. नव्हता. सॅम कार दुरुस्त करत नव्हता. Sam wasn't. Right. Sam wasn't repairing the car or Sam was not repairing the car. ठीक आहे. कारची दुरुस्ती सॅम कडून किंवा सॅम द्वारे होत नव्हती. काही लता यांचा? येस गाईज. काय येणार आहे आता याचं? दी कार वॉज नॉट बीइंग wasn't being repaired by Sam. ठीक आहे. नेक्स्ट. सॅम कार दुरुस्त करत नव्हता का? करत नव्हता का? हम्म. Yes. Wasn't Sam repairing the car or was Sam not repairing the car असं येऊ शकतं. ओके. नेक्स्ट आहे कारची दुरुस्ती सॅम कडून होत नव्हती का? नव्हती का? काय ना रे? कारची दुरुस्ती सॅम कडून होत नव्हती का? Yes guys. Wasn't the car being repaired by Sam? Wasn't the car being repaired by Sam? By Sam or was the car not being repaired by Sam असं येऊ शकतं. ठीक आहे. मी याचा फोटो काढते. आय हॅव टेकन फोटो. आता हे बघा, आपण हे पॅसिव्ह वॉइस मध्ये बघितले पास्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. आता तुम्हाला मी सांगितलं होतं फक्त 8 टेन्स मध्येच तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस ऑब्झर्व होत असतो. ठीक आहे. जे की कोणत्या टेन्स मध्ये? सिम्पल, परफेक्ट, सिम्पल, कंटिन्युअस अँड परफेक्ट, प्रेझेंट, तिन्ही टेन्स मध्ये. राईट. आता हे बघा, पास्ट टेन्स मध्ये मात्र फक्त सिम्पल आणि कंटिन्युअस टेन्स मध्येच पॅसिव्ह व्हॉइस आढळतो. ठीक आहे. त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइस आता आपल्या इथं संपलाय. आता आपण काय काय घ्यायचं आता आपल्या इथं संपला नाही, फक्त पास्ट टेन्स मध्ये संपलाय. ओके. मग आता आपल्याला काय घ्यायचं इथं फक्त आता पास्ट परफेक्ट टेन्स. ओके. येस. पास्ट कंटिन्युअस मध्ये पास्ट परफेक्ट मध्ये आहे. पास्ट परफेक्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे.
फ्युचर कंटिन्युअस मध्ये नाही बघायचं आहे, बरोबर आहे, फ्युचर कंटिन्युअस मध्ये नाही बघायचं आपल्याला. पास्ट परफेक्ट टेन्स, ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय असणार डेफिनेशन, फॉर्म्युला? येस प्रिया मॅम. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव इन पास्ट टेन्स हॅड, ठीक आहे, प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, क्रियापदाचं तिसरं रूप. आता इकडे बघा काय येणार इथं, पास्ट परफेक्ट टेन्स, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट प्लस काय येईल आता, बीन येणार आहे, राईट. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट, ओके, ऑब्जेक्ट प्लस इट, राईट. ओके, आता याचं काय घ्यायचं आपल्याला एक्झाम्पल बघा, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. सॅमने कार दुरुस्त केली आहे, केली आहे, केली, सॉरी केली होती, ठीक आहे, केली होती. पास्ट टेन्स असल्यामुळं होती, प्रेझेंट टेन्स असल्यावर चलो काय येणार आहे, मी कंपॅरिझन नाही घेते तुमचं, ओके काय, कंपॅरिझन नाही. त्याने कार दुरुस्त केली होती, काय होणार आहे आता इथं, राईट. सॅम हॅड रिपेअर्ड द कार, ओके. आता हे बघा, कारची दुरुस्ती सॅम कडून केली गेली होती, दुरुस्ती सॅम कडून केली गेली होती. येस गाइस, द कार हॅड बीन रिपेअर्ड बाय सॅम. द कार ऑब्जेक्ट काय आहे, द कार हॅड बीन रिपेअर्ड बाय सॅम, बाय सॅम, ठीक आहे. नेक्स्ट, सॅमने कार दुरुस्त केली होती का, होती का. हम्म, इथं मात्र डेड वगैरे काय नाही घ्यायचं, डिरेक्टली काय घ्यायचं, हॅड सॅम रिपेअर्ड दी कार, ओके. येस गाइज, रिपेअर्ड दी कार, ठीक आहे. कारची दुरुस्ती सॅम कडून केली गेली होती का, गेली होती का. व्हॉट विल बी द आन्सर, had the car been repaired by Sam, okay. Been repaired by Sam. Next, negative sentence, सॅमने कार दुरुस्त केली नव्हती, केली नव्हती.
सॅमने कार दुरुस्त केली नव्हती. सॅम हॅड नॉट रिपेअर्ड दी कार. ओके, विच गाय? दी कार. ओके, और सॅम हॅड नॉट रिपेअर्ड दी कार असं येईल. आता नेक्स्ट बघा, कारची दुरुस्ती सॅम कडून केली गेली नव्हती. ठीक आहे. सॅमद्वारे किंवा सॅम कडून. काय होईल? दी कार हॅड नॉट बीन रिपेअर्ड बाय सॅम. येस गायज, मीनाक्षी मॅम. तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय आहे बघा, इथं फॉर्म्युले तुम्हाला लर्न करावं लागणार आहे. ठीक आहे. सॅमने कार दुरुस्त केली नव्हती का? येस. केली नव्हती का? काय येईल बरं आता? सॅमने कार दुरुस्त केली नव्हती का? येस. Hadn't the Sam repaired the car? Yes, guys. Or had the Sam not repaired the car? The car. Okay. कारची दुरुस्ती सॅमद्वारे केली गेली नव्हती का? केली गेली नव्हती का? काय येईल आता इथं आन्सर? What is it? What will be the answer, guys? Hadn't the car been repaired by Sam? Car been repaired by Sam. ठीक है. Is there any doubt? Yes or no? Is there any doubt? Okay, there is no doubt. आता आपलं पास्ट परफेक्ट टेन्स झालंय बरोबर. तर मला एक सांगायचं, आतापर्यंत आपले टेन्स किती झालेत? 7 टेन्सेस झालेत. ओके. आता आपल्याला इथं काय बघायचं, फक्त पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघायचा आहे. ठीक आहे. कारण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं कन्व्हर्जन पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होत नाही ग्रॅमॅटिकल रूल्स नुसार. तुम्ही करू शकता पण ग्रॅमॅटिकल रूल्स नुसार ते व्हॅलिड नाहीये. ओके. आपल्याला करता येतं पण ते ग्रॅमॅटिकल रूल मध्ये नाहीये. ओके. हो गाईज, आणि तुम्हाला ना मी एक व्हॉकॅब्युलरीची पीडीएफ शेअर केली. ओके. ती पीडीएफ सर्वांनी व्यवस्थित रीड करायची आहे. ठीक आहे. व्हॉकॅब्युलरीची पीडीएफ शेअर केली आता तुम्हाला 11 वाजता. नेक्स्ट बघायचं आपल्याला पास्ट परफेक्ट. येस मीनाक्षी मॅम, लॉंगच असणार आहे पीडीएफ. तुम्हाला डेली म्हणजे थोडं थोडं युज करायचंय, एकत्र सोबत नाही. 143 पेजेस नाही, 143 पेजेस आहेत. आता आपल्याला लास्ट बघायचा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स.
येस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट? पूर्ण चालू भूतकाळ. जी क्रिया ठराविक काळापासून, पल्लवी मॅम तुम्हाला सगळं समजणार आहे, त्याचं काहीच टेन्शन घ्यायचं नाहीये. ठीक आहे. आता हे बघा, हा जो काही टॉपिक आहे पॅसिव्ह व्हॉइसचा, जरासं डिफिकल्ट आहे. ओके, पण आपण कंपॅरिझन काय घेतलंय? आपण कंपॅरिझन आपण त्यासाठीच घेतलंय. तुम्हाला कम्पेअर करून दाखवायचं होतं मला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ओके, आणि आपल्याला हे असंच घ्यावं लागत असतं. आणि तुम्हाला मेन डिफिकल्ट का वाटत असेल? कारण आपण त्यात काय काय कव्हर केलंय गाईज? फक्त अफर्मेटिव्ह सेंटेन्स घेतले असते, तुम्हाला काही वाटलं नसतं. ओके, पण आपण त्यात सगळे सेंटेन्सेस घेतलेत. कोणते घेतलेत? अफर्मेटिव्ह घेतलाय, निगेटिव्ह घेतलेत, इंट्रागेटिव्ह घेतलेत, निगेटिव्ह इंट्रागेटिव्ह घेतलेत. ओके, आणि याच्या अगोदर आपण WH क्वेश्चन सुद्धा घेतले आहेत. त्यामुळे तुम्हाला लोड झाला असणार एकत्र. आर यू गेटिंग माय पॉइंट? जर फक्त आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स घेतले तर तुम्हाला जास्त अवघड नसतं वाटलं. ओके, थँक्यू सो मच संतोष सर. सगळं परफेक्ट होणार आहे. आपण ही खूप वेळा रिव्हिजन करून घेत असतो काय, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ओके, एकदा का तुम्ही टेस्ट मध्ये परफेक्ट झालात की परफेक्ट झालात तुम्ही. ओके, येस संतोष सर, एव्हरी पॉइंट हॅज क्लिअर. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता आपल्याला फॉर्म्युला काय बघायचा आहे बघा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, जो की आपण मगाशी बघितला होता. काय येणार आहे? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव. कोणते आहेत पास्ट टेन्स मध्ये? हॅड. देयर इज ओनली वन हेल्पिंग वर्ब, दॅट इज हॅड. ठीक आहे, हॅड नंतर काय येणार आहे? बीन. ठीक आहे, हॅड प्लस बीन प्लस स्टाईल व्ही फॉर प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स और फॉर, सिन्स और फॉर प्लस टाइम. ठीक आहे, टाइम. आता हे बघा काय घ्यायचं आपल्याला? सेम, सेम 2 तासांपासून, 2 तासांपासून कार दुरुस्त करत, कार दुरुस्त करत आलेला आहे, आलेला आहे. करता एखादी क्रिया करत आलेला आहे. म्हणजेच काय? आलेला होता, आलेला आहे, आलेला असेल. आता इथं काय येणार आहे? पास्ट टेन्स म्हटल्यावर सॅम 2 तासापासून कार दुरुस्त करत आलेला होता, आलेला होता. इथं जर प्रेझेंट टेन्स असता तर काय आलं असतं? आलेला आहे. जर पास्ट फ्युचर टेन्स असेल तर आलेला असेल. ठीक आहे, मग आता इथं काय येणार आहे बघा? सॅम करता काय आहे? सॅम हॅड बीन, सॅम हॅड बीन रिपेअरिंग, रिपेअरिंग ऑब्जेक्ट काय आहे? दी कार, दी कार. आता हे बघा 2 तासापासून एक्झॅक्ट ड्युरेशन आहे ना, काय घेणार तुम्ही? फॉर. येस पल्लवी मॅम, तुम्हाला तर समजते, तरी पण तुम्ही असं का म्हणता? मग समजत आहे, तुम्ही असं करेक्ट देताय. फॉर 2 तासापासून, फॉर 2 आवर्स, 2 आवर्स. ठीक आहे, नेक्स्ट सॅम 2 तासांपासून कार दुरुस्त करत आलेला होता का? आलेला होता का? येस गाइज, had Sam been repairing the car for 2 hours, 2 hours. ठीक आहे, नेक्स्ट आहे सॅम 2 तासापासून कार दुरुस्त करत आलेला नाही. ठीक आहे, क्रिकेट नाही हा, कोणतरी क्रिकेट राईट डाऊन केलंय, दी कार म्हणायचंय तुम्हाला तिथं. ठीक आहे, तासांपासून कार दुरुस्त करत आलेला नव्हता. आलेला नव्हता. काय येईल आता इथं? येस गाय, शुभांगी मॅम, अर्चना मॅम, येस प्रीती मॅम. काय येणार आहे इथं? Sam hadn't been or Sam had not been.
दिखा फॉर 2 hours. 2 hours. सॅम 2 तासांपासून कार दुरुस्त करत आलेला नव्हता का? आलेला नव्हता का? What will be the answer? Yes, guys. Hadn't Sam been repairing the car for 2 hours? Sam been repairing the car for 2 hours. ठीक है? Let me take one photo, guys. हम्म. इज एनी डाऊट? आता हे बघा, अशा पद्धतीने आपले जे काही पॅसिव्ह व्हायचं आहे, ठीक आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये आणि पास्ट टेन्स मध्ये संपलाय. व्यवस्थित हे रिवाइज करा, काही अवघड नाहीये. तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असलं तर ते का वाटतंय आपण, कारण सेंटेन्सेस भरपूर घेतलेत आपण, ठीक आहे. पहिल्या लेक्चरला तर आपण तिथं अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघितले होते, निगेटिव्ह सेंटेन्स बघितले होते, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स बघितले होते, निगेटिव्ह इंट्रागेटिव्ह सेंटेन्स बघितले होते, प्लस डब्ल्यूएच क्वेश्चन्स ही बघितले होते. ठीक आहे, पण जास्त जमलिंग नाही व्हायला पाहिजे तुमची, त्यामुळे मी काय केलं, आज डब्ल्यूएच क्वेश्चन तिथं स्किप केलेत. कारण तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय मी याच्या अगोदरच्या लेक्चरला. ठीक आहे, त्यामुळे मी ते आज घेतलेलं नाहीये बघा. त्यामुळे तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट वाटत असेल, पण एकदा प्रॅक्टिस करा, व्यवस्थित होऊन जाईल सगळं. ओके, परत एकदा व्हिडिओ बघू शकता, काही अडचण नाही तुम्ही. ओके गाईज, चलो, थँक्यू सो मच.